जसं की तुम्हाला माहिती आहे, की मागच्या 7-8 महिन्यांपासून मी माझ्या 5-6 फेऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत. तर आम्ही एक पूर्ण कधी पण आपण जेव्हा आपल्याला एखाद्या भागाचा विकास करायचा असतो, तर तेव्हा आपल्याला त्याच्यावरती सूक्ष्म अभ्यास करणे अतिशय गरजेचा असतो आणि तो सूक्ष्म अभ्यास आम्ही केलेला आहे. तर त्यामध्ये जे बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर आहे, जसं की रस्ते असतील, नाली, पाणी, पथदिवे असतील, परत स्मशानभूमी असेल, शाळा असेल, अंगणवाडी असतील, हॉस्पिटल असतील, मेडिकल असतील, अशा कोणत्याही ट्रान्सपोर्टेशन असतील, अशा कोणत्याही प्रकारच्या सुविधा माझ्या प्रभागामध्ये नाहीयेत. थोडीफार कामे रस्त्यांची काही प्रमाणात झालेली आहेत, पण बऱ्याच ठिकाणी अजून कामं करणं बाकी आहेत, असे माझ्या निदर्शनास आले. तर त्याचा आम्ही पूर्णपणे रोडमॅप सुद्धा तयार केलेला आहे. तर काही नगरांमध्ये देवांची, काही नगरांमध्ये विहारांची मागणी आहे, काही नगरांमध्ये मंदिराची मागणी आहे. तर अशा जेवढ्या समस्या असतील त्यांचं एकतर आम्ही आमच्या माध्यमातून सुद्धा त्या गोष्टींचं आम्ही लक्षात घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर मिशन सर्वोत्तम सांगवी प्रभाग हे एक अभियान राबवलं होतं मी, ज्याच्या माध्यमातून मी सगळ्या जनतेपर्यंत मी स्वतः घरोघरी जाऊन एक प्रश्नावली बनवली होती. ती प्रश्नावली मी त्यांच्याकडे दिली आणि त्या प्रश्नावलीच्या माध्यमातून मी त्यांच्याकडून त्यांच्या मागण्या मागून घेतल्या. त्याचं आणि आम्ही केलेल्या अभ्यासाचं दोन्हीचं आम्ही एकत्रीकरण करून एक रोडमॅप आखला आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही भविष्यामध्ये निवडून आल्यानंतर त्याच्यावरती टप्प्याटप्प्याने आम्ही कामं करणार आहोत. महिला सशक्तीकरण अभियानाच्या अंतर्गत मी 25 ते 250 महिलांच्या ग्रुपमध्ये मी जवळपास अ, भरपूर बैठका घेतलेल्या आहेत. तर ज्याच्या माध्यमातून मी महिलांना आर्थिकरित्या असो किंवा आपल्याला सक्षम कसं बनवता येईल त्या संदर्भात मी त्यांना सगळ्यांना मोटिवेट सुद्धा केलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने बऱ्याच महिलांचे ग्रुप सुद्धा आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांनी आम्हाला त्यांची नोंदणी सुद्धा आमच्याकडे केलेली आहे, की कुणाला काय उद्योग करायचे आहेत. त्या अनुषंगाने त्यांना डेली बेसिसवरती कसा रोजगार आपल्याला महिलांना मिळवून देता येईल, या अनुषंगाने आम्ही एक मोठा प्लॅन सुद्धा आखलेला आहे. तो आम्ही निवडणूक झाल्याच्या नंतर त्यावरती काम करणार आहोत. आणि असा रोडमॅप केलेला आहे, की ज्याच्यामध्ये आमच्या सांगली प्रभागातील सगळ्या महिलांना रोजगार चांगल्या प्रमाणात कसा उपलब्ध करून देता येईल, याच्यावरती आम्ही काम करणार आहोत. अपक्ष असले तरी तुम्हालाही माहिती आहे, की परवा दिवशी माझ्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन झालं. माननीय आमदार हेमंतभाऊ पाटील साहेब आणि माननीय आमदार बाबूरावजी कदम कोळीकर साहेब यांच्या हस्ते. त्यांचा आणि वरिष्ठ नेत्यांचा, माझ्या शिवसेनेचे वरिष्ठ नेते, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉक्टर श्रीकांतदादा शिंदे साहेब यांचा खंबीर पाठिंबा आम्हाला मिळालेला आहे. त्याच अनुषंगाने आम्ही एक शिवसैनिक आहोत. आज जरी आमचं चिन्ह बदललं असेल, आज जरी आम्ही अपक्ष लढत असलो, तरी शिवसेना ही आमच्या सोबत आहे. त्याच अनुषंगाने आम्ही आमची कामं जोरात चालू ठेवलेली आहेत. फक्त माझं पक्षाचं चिन्ह जरी माझ्यासोबत नसलं, तरी सगळ्यांचा खंबीर पाठिंबा माझ्यासोबत आहे. पाण्याचा सगळ्यात मोठी आणि प्रामुख्याने जी समस्या वाटते ती मला पाण्याची वाटते. कारण मी स्वतः सॅम्पल सुद्धा घेऊन आलेली आहे. तर पाण्याचा अक्षरशः गटारीच्या पाण्याचा जसा वास येतो, त्याप्रकारे पाण्याचा वास येतो. असं ते पाणी पिण्याचं पाणी येतं आणि पाणी हा डायरेक्ट आपल्या आरोग्याशी जोडणारा विषय आहे. तर सर्वात प्रथम माझं विशेष लक्ष असणार आहे ते पाणी कशाप्रकारे आपल्याला सुधारता येईल आणि चांगलं पाण्याचं नियोजन कशाप्रकारे करता येईल याच्यावरती प्रामुख्याने माझं लक्ष असणार आहे. बऱ्याच जणांनी आम्हाला लिस्ट सुद्धा आणून दिली आहे, की आमच्या जागा आहेत, पण अजूनपर्यंत त्याच्यावरती प्रोसेस झालेली नाहीये. तर ती निवडणूक झाल्याच्या नंतर आम्ही टप्प्याटप्प्याने त्याच्यावरती कसं नियोजन करता येईल याचा आम्ही विचार करणारच आहोत. सर्वप्रथम तसं बघायला गेलं तर माझ्या प्रभागामध्ये काही शाळा आहेत, पण त्या थोड्याशा दूर आहेत. जर सांगली प्रभागामध्ये बघाल तर 2 जिल्हा परिषद शाळा आहेत. तर त्या जिल्हा परिषद शाळांना आपल्याला डिजिटल स्वरूपात कसं बनवता येईल आणि त्याच अनुषंगाने माझे मिस्टर पाटील साहेबांनी CSR फंड मार्फत त्याच्यावरती काम करण्यास सुरुवात सुद्धा केलेली आहे. पण काही आता आचारसंहिता असल्यामुळं काही कारणास्तव ते थोड्याशा प्रमाणात थांबवण्यात आलेलं आहे. पण आम्ही CSR फंडच्या माध्यमातून ज्या ऑलरेडी जिल्हा परिषद शाळा आहेत, तर त्या शाळांना आम्ही डिजिटल स्वरूपामध्ये बनवणार आहोत. असे आमचे प्रयत्न चालू आहेत. त्याचबरोबर एक CBSE स्कूल सुद्धा आपल्या प्रभागामध्ये असली पाहिजे. त्याच्यावरती सुद्धा आमचं काम चालू आहे. आमच्याकडे तर काही पद नव्हतं, पण असं लक्षात आलं, की आपली जी जनता आहे इथे बऱ्याच अ, कामगार वर्ग जास्त प्रमाणात आहे. ज्यांचं हातावरचं पोट असलेली जनता जास्त प्रमाणात आहे.
तर त्या अनुषंगाने आम्ही असा विचार केला की आपण जनतेसाठी काहीतरी जे करू शकल, चांगल्यात चांगलं आम्ही जे करू शकल ते करण्याचाच मी प्रयत्न केलेला आहे. तर 75 पेक्षा जास्त हॉस्पिटलमध्ये 50% पेक्षा जास्त सवलत आपल्याला कशा प्रकारे देता येईल, असा मी चांगला प्रयत्न केलेला आहे, ज्याच्या माध्यमातून बऱ्याच जणांना आतापर्यंत लाभ सुद्धा मिळालेला आहे. तर मला वाटतंय आतापर्यंत जवळपास 20 लाखाच्या जवळपास आम्ही जनतेला मदत करून दिलेली आहे. जसे आमच्याकडे पेशंट आले, आमच्या परीने जेवढं शक्य झालं तेवढं आम्ही ते काम केलेलं आहे आणि आम्ही करत राहणार आहोत. मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की जसा खंबीर पाठिंबा तुम्ही आतापर्यंत माझ्या सोबत देत आलेलो आहोत, जेव्हा जेव्हा मी प्रचारासाठी आता प्रत्येक एरियामध्ये जाते, माझं एवढं आनंदाने तुम्ही स्वागत करता आणि स्वागत करत आहात आणि मला विश्वास आहे की माझी जनता माझ्या पाठीशी आहे, खंबीरपणाने उभी आहे. तर त्यामुळे मला जनतेचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी पाहिजे. फक्त आता निवडणूक आली म्हणूनच नाही, तर माझी ही जनतेची जी नाळ आहे ती आयुष्यात इथून पुढे कधीच तुटली नाही पाहिजे, द्विगुणित होत गेली पाहिजे, अशीच मी सगळ्यांना विनंती करते. तर येणाऱ्या 15 जानेवारीला 2026 रोजी सकाळी 7:30 ते 5:30 कालावधीमध्ये टायमिंगमध्ये मतदान आहे. तरी मी सगळ्या माझ्या सांगवी प्रभागातील मतदारांना मी विनंती करू इच्छिते की मी एक अपक्ष उमेदवार आहे आणि माझं चिन्ह आहे छत्री. तर तुम्ही छत्री या चिन्हासमोर बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी मला विजयी करावे अशी मी तुमच्या सगळ्यांना विनंती करते.